वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, युनिक वेगळी आणि ब्लाउजला खूप सुंदर अशी लुक येणारी ब्लाउज डिझाईन बनवायची असते, कारण की साडीचं पूर्ण लुक हे ब्लाउजवर डिपेंड असतं। सो आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं तुम्हाला खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याचबरोबर साडीला मॅच होणारा थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा आपण इथे डिझाईन बनवण्यासाठी यूज करणार आहोत। तर बघा मग आता हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा ऑलरेडी आपण बॅक पार्ट इथे कट करून घेतलेला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही पण। त्याचबरोबर यावर थोडंसं एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे, तर जे काही वर्क आहे तर ते फ्लॉवरचं आहे आणि ते आपण सेंटरला यावं या पद्धतीने ते इथे बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे। सो डिझाईन बनवण्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने ह्या डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा, हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे ते 13 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। आता या बॅक पार्टसाठी आपण जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा इथे घेतलेला आहे 5.5 इंचाचा। इथून इथपर्यंत मार्किंग करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मुंड्याची मार्किंग आपण इथे केलेली आहे। त्याचबरोबर हा बॅक साईडला म्हणजे 1.5 इंचाला मार्किंग करून आपण इथे बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा ऑलरेडी इथे दिलेला आहे। त्यानंतर इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे। तर ब्लाऊजचा बॅक पार्ट सध्या मी इथे साईडला ठेवते आणि तुमचा जेवढा काही गळा असेल तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन इथे आपल्याला ॲड करायचं आहे। तर बघा, या पद्धतीने टेप ठेवायचा आणि गळ्याची मार्किंग करायची। तर 9.5चा गळा होता, अर्धा इंच एक्स्ट्रा असं टोटल 10ला मार्किंग केली। पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायची, वरच्या साईडला तर केलेलीच आहे। आणि ह्या पद्धतीने बघा पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून हा बॉक्स आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आणि त्यानंतर मग गळ्याची मार्किंग करायची असते। आता त्यानंतर काय करायचं आहे, इकडनं पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे। तर मुंड्यापासून खालच्या साईडला साधारणतः 2.5 किंवा 3 इंचाची, तर ती आपण करून घेऊयात जेणेकरून पुढची मार्किंग करणं आपल्याला सोपं जावं यासाठी। तर 3 इंचाला मी मार्किंग केलेली आहे आणि सध्या फेंट मार्किंग करते आणि त्यानंतर मग फायनल डार्क आपण करून घेऊयात। तर बघा, इथे या पद्धतीने कर आपल्याला इथे गळ्याच्या साईडला हा मॅच करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून सुद्धा गोलाकार शेप द्यायचा आहे, जेवढा आपला गळा आहे ना सेम त्याच लेवलमध्ये। तर बघा, मग मी म्हटल्याप्रमाणे इथून आपण हा गोलाकार शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। आता हे जे काही ड्रॉ केलेलं आहे तर हे आपण सगळं डार्क करूयात आणि हा आपला फायनल गळ्याचा आकार झालेला आहे। ठीक आहे, आता आपण हे मार्किंग केलेले जे आहे ना तर ते कट करून घेऊयात। हा जो काही बेसिक गळा आहे ना तो, तर बाकीची डिझाईन तर तुम्हाला पुढे कळेलच स्टिचिंग करताना। ठीक आहे, तर अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग आणि कटिंग आपण इथे करून घेतलेली आहे। आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा, मी म्हटल्याप्रमाणे हा कपडा घेतलेला आहे आणि आता हा सुद्धा आपल्याला इथे यूज करायचा आहे। तर बघा, मग इथे सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर ते जोडण्यासाठी आपल्याला आपला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सगळ्यात आधी सरळ ठेवायचा आहे बघा ह्या पद्धतीने, आणि कटिंग केलेला जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो त्यावर ठेवायचा।
सेंटरची डिझाईन बरोबर मॅच करायची आहे. म्हणजे आपल्याला मी म्हटलं ना की जे काही एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे तर ते मध्यभागी येईल याची थोडी काळजी घ्यायची आहे. आणि ते बरोबर इथे बघा एक पिन लावून घेतली आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक पिना लावून घ्यायची आहे. म्हणजे जसं टोटल आपल्याला 3 पिना इथे लावायच्या आहे, जेणेकरून एकदम व्यवस्थित आपला इथे गळा रेडी होईल आणि गळारुंदी स्प्रेड होणार नाही. एकदा गळारुंदी चेक करून घेऊयात 5 आहे की नाही, तर ती बरोबर आहे. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी इथे गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण इथे आपण कॅनव्हास पेपर यूज करत नाही आहे. त्यामुळे आता आपण जी टीप मारणार आहोत तर त्यावरच आपला गळ्याचा शेप डिपेंड राहणार आहे. त्यामुळे फिनिशिंग खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला जर डायरेक्ट जमत नसेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावूनसुद्धा हा गळा रेडी करू शकतात. तर बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित गळ्याच्या साईडने आपण टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडने साधारणतः अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. आता ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही. एक्स्ट्राचा कट केलं बघा आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं नाही आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षातच राहू द्या. आता यानंतर आपल्याला इथे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित सरळ व्हावा आणि आपला जे काही कानेकोपरे आहेत तर ते सुद्धा बाहेर व्यवस्थित यावे, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे सरळ करून घेऊयात. हे बघा, हे कानेकोपरे व्यवस्थित प्रेस करत बाहेर काढून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा लक्षात राहू द्या की दाबटीप देताना आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठीची ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. जेणेकरून कारण की मी नेहमीच सांगत असते एखादी डिझाईन बनवणंच इम्पॉर्टंट नसतं, तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे अतिशय सावकाशपणे आपल्याला इथेही दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इथे गळा रेडी झालेला आहे. शेपसुद्धा खूप छान आलेला आहे. आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपड्यावरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि ॲक्च्युली इथे तुमच्या लक्षात आलं असेल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होत आहे. कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरजसुद्धा पडलेली नाही आहे. तर कमीत कमी टाईममध्ये प्रॉपर फिनिशिंग सहित असा बॅक पार्ट तुम्ही सुद्धा नक्कीच रेडी करू शकता. आता यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा ते तिरकं जाऊ शकतं, गोळा होऊ शकतं, फुगा होऊ शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी तर बघा अतिशय काळजीपूर्वक आपण हे जोडून घेतलेलं आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, जे आपला एक्स्ट्राचा आहे ना ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच मग आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून आधी परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. तर बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी झाला आहे. त्यानंतर 3 इंचाची ही जी काही मार्किंगचा कर होता तर तो इथे मॅच करायचा आहे. ह्या पद्धतीने प्रेस करायचं म्हणजे इकडे मार्किंग होईल फेंट आणि ती थोडीशी डार्क करून घ्यायची म्हणजे आपल्याला दिसेल एवढी. ठीक आहे. आता हा पार्ट इथे रेडी झाला. सेंटरची मार्किंगसुद्धा मी करून घेतलेली आहे. आणि आता मी म्हटलं होतं की आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा इथे यूज करायचा आहे डिझाईनसाठी, तर तो कपडा इथे मी घेतलेला आहे. आणि खरं तर इथे आपल्याला 2.5 बाय 2.5 किंवा 3 बाय 3चे इथे छोटे छोटे स्क्वेअर म्हणजे चौकोन कट करून घ्यायचे आहेत. तर बघा मग मी इथे ते कट करून घेते. आणि आता यानंतर काय करायचं आहे, जसे त्रिकोणला फोल्ड करतो ना बघा तसं फोल्ड करायचं आणि अजून एकदा एक्स्ट्रा फोल्ड करून ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित डबल टीप द्यायची आहे. पुन्हा बघा मी अतिशय व्यवस्थित दाखवत आहे, कारण की हे जे काही त्रिकोण आहे ना तर आता सध्या यांचं खूप ट्रेंड चालू आहे आणि अशा पद्धतीचे त्रिकोण यूज करून खूप छान छान डिझाईन्स बनवता येतात. सो तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. एकदम सोपी पद्धत आहे, खूप अवघड आहे असं काही नाही आहे. फक्त थोडीशी लक्ष देण्याची गरज आहे की कशा पद्धतीने मी ते फोल्ड करत आहे. कारण की त्रिकोण बनवतो आपण रेग्युलर तर त्याला
अजून एकदा एक्स्ट्राचं फोल्ड करायचं आणि खालच्या साईडने सरळ टीप मारायची आहे आपल्याला. हे बघा ह्या पद्धतीने. आता सेम ह्याच पद्धतीने बाकीचे उरलेले सुद्धा बनवून घेऊयात. सध्या तर मी जरा 7-8 बनवलेले आहेत. जर कमी पडले तर पुन्हा बनवता येतील, कारण की आता ते लावल्याशिवाय म्हणजे स्टिचिंग करतानाच आपल्याला अंदाज येणार आहे की ते बरोबर आहे की कमी पडणार आहे. एखादं जास्त झालं तर ठीक आहे, पण कमी पडायला नको. बट असो, जर कमी पडलं तर आपण तिथे लगेचच बनवून घेऊया. ठीक आहे, आता हे झालेलं आहे. कट करून सेपरेट करायचं आणि त्यानंतर खालच्या साईडचं एक्स्ट्राचं कट करायचं, म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपले हे त्रिकोण तयार होतील आणि आपल्याला छान असे डिझाईन बनवणं सुद्धा सोपं जावं यासाठी. ठीक आहे, हे बघा आता हे तयार झालेले त्रिकोण आपण इथे लावून घेऊयात. तर बघा आपल्याला इथे लावायचे आहेत ते, आणि जो काही सरळ पार्ट आहे ना तर तो बघा इथे ठेवायचा आहे गळ्याच्या साईडने. ठीक आहे, थोडंसं मार्जिन ठेवून लावून घ्यायचं आहे. तर स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे डबल टिप देऊन, आणि हे त्रिकोण एकदम जवळजवळ शक्यतो आपण लावत असतो. एकसारखं मार्जिन राहील याची थोडीशी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग या पद्धतीने अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे लावून घेत आहोत. आणि मला असं वाटतं की आपण जेवढे बनवलेले आहे ना तर तेवढे आपल्याला इथे पुरलेले आहेत, तर काही एक्स्ट्रा बनवण्याची गरज नाही आहे. तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखे हे त्रिकोण आपण इथे लावून घेतलेले आहे. आता याला मनी ऊन थोडासा वेगळा शेप आपण देणार असतो, पण ते नंतर देऊयात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की बाकीचे डिझाईन आपण बनवून घेऊयात आणि मग फायनली आपण ते काम इथे करत असतो. ठीक आहे, तर बघा मग मी इथे एक लेस घेतलेली आहे. ज्या कॉन्ट्रास्ट कलरचं आपण इथे यूज केलेलं आहे ना तर त्याच कलरचं कॉम्बिनेशन, गोल्डन आणि ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशनची त्रिकोणची लेस घेतलेली आहे बघा, आणि ती गळ्याच्या साईडने आपल्याला लावायची आहे. तर किंचितच एक लाईन एवढं एकसारखं मार्जिन ठेवलेलं आहे मी, आणि बघा ते गोलाकार शेपमध्ये आपल्याला इथे साईडला मॅच करत लावून घ्यायचं आहे. तर बघा आता ही जी काही लेस आहे तर ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात, जेणेकरून ती पॅक लागली जाईल, ती वरती तरंगणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येईल. त्यामुळे लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेऊयात. तर बघा आता इथे मी ही लेस लावलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. अशीच लेस यूज केली पाहिजे असं काही नाही, यापेक्षा सिंपल करू शकता किंवा अजून छान डिझायनरसुद्धा करू शकता, कारण बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लेस अवेलेबल आहेत. तर ते तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे की तुम्हाला इथे कशी लेस लावायची आहे. ठीक आहे, आणि बघा इथे सुद्धा आता डबल टिप देऊन घेऊयात आणि फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण दोन्ही साईडला ही लेस लावून घेतलेली आहे. सिंगल लेअरमध्ये लावलेली आहे, तुम्हाला डबल लेअरमध्ये लावायची असेल तर तुम्ही लावू शकता. त्यानंतर आता बॅक साईडला इथे आधी टक्स टाकून घेऊयात, त्यानंतर पुढची डिझाईन आपण बनवणार आहोत. तर बघा मग सेंटरपासून आता आपल्याला इथे 4.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे, अर्धा इंच साईडला, आणि उभं 4 इंचाच्या टक्सची मार्किंग केली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग केली. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकून घेऊयात. महत्त्वाचं म्हणजे टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि कमरेच्या साईडला डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाहीत आणि एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज रेडी व्हावा, फिटिंगलासुद्धा व्यवस्थित बसावा यासाठी. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकून घेतले आणि फायनली दोन्ही टक्स एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित बघा टाकले गेलेले आहेत, बघितल्यावरच लक्षात येतं. यानंतर आता आपल्याला इथे बॅक साईडला नॉट लावायची आहेत. तर मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट लावणार आहे. तुम्ही कापडी पण लावू शकतात किंवा जसा कपडा यूज केलेला आहे तसं सुद्धा करू शकतात. आता त्याला सिंपल त्रिकोणीय फॅब्रिकचे लटकन आपण इथे लावूयात. तुम्हाला जर रेडीमेड लावायचे असेल तर लावू शकतात किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन बनवू शकतात तुम्ही. तर त्याचंसुद्धा फॅब्रिकचं पासून कसे लटकन बनायचं त्याचा व्हिडिओ मी याआधी बरेचसे टाकलेले आहेत. तर त्यापैकी तुम्हाला ज्या पॅटर्नचं लटकन आवडत असेल तर तसं तुम्ही नक्कीच बनवू शकता. ठीक आहे, तर बघा मग मी इथे हे एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि सिंपल त्रिकोण लटकन बनवलेलं आहे. फक्त ते बघा ह्या पद्धतीने फोल्ड करत आहे, जेणेकरून ते डबल फोल्ड लागलं जातं आहे व्यवस्थित आणि फिनिशिंगसुद्धा छान यावी यासाठी. इथे सुद्धा बघा एक्स्ट्राचं कट केलेलं आहे आणि फायनली सिंपल असे त्रिकोणचे लटकन आपण दोन्ही साईडचे बनवले. त्यानंतर सेंटरपासून कट करूयात आणि इथे आपण लावून घेऊयात. आता आपल्याला ते साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली लावायचं असतं. हे लावताना 2-3 टिपा देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे, जेणेकरून ती नॉट निघायला नको. तीच मार्किंग सेम दुसऱ्या साईडला सुद्धा करून घेतली, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातील. फिटिंग आणि फिनिशिंगला सुद्धा ब्लाऊज छान दिसावं यासाठी.
तर बघा फायनली हे लावून झालेलं आहे. आता मी इथे बांधून दाखवते तुम्हाला कसं लूक येतं आहे ते. त्याचबरोबर आता मी म्हटली होती की आपल्याला हे जे काही खाली त्रिकोण लावलेले आहेत तर त्यामध्ये गोल्डन मनी ओवायचा आहे. तर आता याला मॅचिंग धागा लागणार आहे आपल्याला, म्हणजे त्रिकोण ज्या कलरचे आहेत ना शक्यतो त्याच कलरचा. बघा तर नेव्ही ब्ल्यू कलरचा मी इथे धागा घेतलेला आहे, डबल फोल्ड दोरा केलेला आहे. तुम्ही 4 पदरी पण करू शकतात, ठीक आहे. त्यानंतर बघा आता गोल्डन कलरचे मणी घ्यायचे आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा साईज असतात. आता तुम्हाला जी साईज हवी असेल त्या साईजचं तुम्ही घेऊ शकतात. आणि ते बघा ह्या पद्धतीने ते टोक बरोबर असं प्रेस करायचं आहे आणि तिथे एक टाका टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा, म्हणजे ते पॅक होईल. पुन्हा वरती काढायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गोल्डन मनी ओवून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा खाली टाकून पॅक करून घ्यायचं आहे आणि ते गाठ टाकायचे आहे जेणेकरून ते पॅक होईल. लगेच कंटिन्यू तोच धागा आपल्याला बघा दुसऱ्या त्रिकोणच्या तिथे वरती आणायचा आहे आणि तिथे सुद्धा व्यवस्थित पॅक करून एक गोल्डन कलरचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा व्यवस्थित एक गाठ टाकून घ्यायची आहे. तर कंटिन्यू ही स्टेप अशीच करायची आहे. फक्त ते त्रिकोण कशा पद्धतीने फोल्ड करतोय जेणेकरून ही जी काही डिझाईन तयार होते तर ती व्हावी, फक्त तेवढं नीट लक्ष द्या. बाकीचं तर सगळं सोपंच आहे आणि बघायला गेलं तर लुकसुद्धा खूप सुंदर येतं आहे. ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे आणि नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंगची पद्धत खूप सोपी आहे. मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. आणि बऱ्याचदा साडीचं लूक हे ब्लाऊजवर डिपेंड असतं, त्यामुळे ब्लाऊज जेवढा छान तेवढी साडी अजूनच छान दिसते. सो सेम ह्याच पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजला आपण इथे करून घेऊयात. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. सगळे त्रिकोण आपण व्यवस्थित इथे रेडी करून घेतलेले आहे आणि थोडंसं साडीला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट कपडासुद्धा यूज केलेला आहे आणि तो कपडा कॉन्ट्रास्ट असल्यामुळे खरं तर ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लूक आलेला आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल. सो नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे. तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावं. एवढंच नाही तर फिनिशिंगसाठी सुद्धा महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. सो त्या फॉलो करा, नक्कीच तुमची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.